महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असतील का अशी शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते। महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा असावी अशी चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फेस कोण हे अजून कळत नाहीये, पण विधानसभा निवडणुका नेमक्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील अशी चर्चा का होतीये? ज्या प्रकारे आपण कारण सांगितले की 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद महाविकास आघाडीच्या काळात भूषवलं होतं, त्याशिवाय अनेकांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस हायकमांडने असा विचार केलेला आहे की प्रचाराचा प्रमुख म्हणजे महाविकास आघाडीचा जो प्रचार केला जाणार आहे त्या प्रचाराचे प्रमुख हे उद्धव ठाकरे असावेत। त्यानंतर आपण हेही बघतोय की जाहीरनामा एक संयुक्त महाविकास आघाडीचा तयार केला जातोय, त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हा सगळा जाहीरनामा तयार करतील, त्यांना ती विशेष जबाबदारी दिली आहे। त्यामुळे प्रचार प्रमुखाची जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी घ्यावी अशा प्रकारचा विचार काँग्रेस हायकमांडनी आपल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांना कळवला असल्याचं सांगण्यात येत आहे। उद्या संयुक्त मेळावा महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये होणार आहे। कदाचित या संदर्भात अधिकृत घोषणा महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून केली जाऊ शकते आणि जर प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असतील तर त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जो काही प्रचार असणार आहे किंवा जी काही रणनीती असणार आहे ती ठरवली जाईल। आता दुसरं म्हणजे तू म्हणतेस की मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे असणार का, त्याबाबत जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये असं सांगण्यात येते की काँग्रेस हायकमांडने जी माहिती दिली आहे त्यात असं सांगण्यात आलंय की निवडणुका झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात आपण बोलूयात, मात्र सध्या तरी प्रचार प्रमुख, प्रचाराची रणनीती त्यासोबतच या सगळ्याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनी करावं आणि त्या संदर्भात कदाचित मी जसं उद्धव ठाकरेंनी करावं आणि त्या संदर्भात कदाचित मी जसं म्हणतोय की उद्या जर संयुक्त मेळावा महाविकास आघाडीचा आहे तर त्या संदर्भात निर्णय किंवा अधिकृत घोषणा ही केली जाऊ शकते। प्रज्ञा, वेदांत, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं नेमकं मत काय? कारण काँग्रेस हायकमांडने जरी असा विचार केला असला तरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा, नेतृत्व याच्यावरून काहीसा वादविवाद आपल्याला दिसून आले होते। आपण अनेकदा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, कारण उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आपण राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की खरंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे उद्धव ठाकरे असणार का किंवा काँग्रेसकडनं कोणता चेहरा दिला जाणार, तर त्या संदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। मात्र मग प्रचाराचं नेतृत्व तर कोणाला करावं लागणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं थोडंसं थांबवते। रविकिरण देशमुख सर, राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुका लढवू शकते, काँग्रेस हायकमांड तसा विचार करते अशी माहिती मिळतेय। काय वाटतं तुम्हाला, का असा विचार काँग्रेस हायकमांड करत असेल? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। एक तर प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपलं केडर जे आहे म्हणजे कार्यकर्त्यांचा संच असतो, नेते असतात, त्यांनी जोमाने काम करावं, मन लावून काम करावं, यासाठी त्यांना एक आपल्याला असं चित्र तयार करण्याची पद्धत आहे की मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाकडे येत आहे। तर ती गरज काँग्रेसची आज आहेच, त्यात काही शंका नाही। पण एक वस्तुस्थिती ही दुसऱ्या बाजूनी आहे की लोकसभेच्या वेळेला काँग्रेसनी दुय्यम भूमिका स्वीकारली होती आणि त्यांना हे पुरेपूर ठाऊक होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे चालतायत, तर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहा, आणि म्हणून त्यांनी काही फारशी आक्रमक भूमिका न दाखवता अतिशय व्यवस्थित काम केलं, त्यांना त्याचं यश पण मिळालं। आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्याची शक्यता त्यांना वाटायला लागली तेव्हा त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपला उमेदवार असला पाहिजे, म्हणून काँग्रेस असं दाखवते की आमच्या जागा सर्वाधिक येण्याची शक्यता आहे तेव्हा मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या। परंतु दुसऱ्या बाजूला असं आहे की शिवसेना आज म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आज कधी नव्हे ती एका फार मोठ्या संकटात आहे, त्यांना उभं राहायचं आहे। तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार स्वतःचा जाहीर केल्याशिवाय पर्याय नाही। त्यांना जर हे पद आपल्याकडनं जातंय असं दिसलं तर त्यांना असं वाटतं की केडरवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल, त्यामुळे हा संघर्ष धुमसत राहणारच आहे निवडणुका होईपर्यंत। आता हा समजूतदारपणा त्या दोन्ही बाजूचे नेते कसे दाखवतात याच्यावर खूप काही पुढचं अवलंबून आहे। प्रज्ञा,
सर, यामध्ये आणखी एक प्रश्न असा की जसं तुम्ही म्हणालात की लोकसभा निवडणुकांमध्ये लक्षणीय कामगिरी राहिली ती काँग्रेसची, जास्त जागा त्यांना मिळाल्या, पण तरीही विधानसभा निवडणुका मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं लढाव्यात, यामागचं कारण काय? आणि दुसरा प्रश्न असा की काँग्रेसचे सुद्धा अनेक मातब्बर नेते महाराष्ट्रात आहेत, त्यांना हा निर्णय कितपत रुचेल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर महायुतीच्या विरोधामध्ये जर चेहरा कुणाचा चालत असेल तर तो वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की आज उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष आहे तो दुभंगलेला आहे, तो उभा करायचा आहे आणि महाराष्ट्रापुढे एक पर्याय उभा करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता जर त्यांच्यावर खराच अन्याय झालाय, त्यांचा पक्ष तुटणं हे चुकीचं आहे असं वाटत असेल तर ती त्यांच्या पाठीशी उभं राहील. तो फायदा त्यांना मिळवायचा आहे. सहानुभूतीचा फॅक्टर राजकीय नेते किती म्हणत असोत नसोत, शेवटी वस्तुस्थितीवर काय चालतं, ग्राउंडवर काय रियालिटी आहे त्याच्यावरच सगळं असतं. राजकीय नेत्यांना त्यांचे नेरेटिव्ह तयार करायचे असतात, त्यामुळे ते बोलत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर वस्तुस्थिती वेगळीच असते ग्राउंडवर, आणि त्याच्यानुसार गेलं तर मग उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आणि काँग्रेसला आत्ता हे हुशार आहे. काँग्रेस सगळ्या राजकीय पक्षांचं हे आहे ती, म्हणजे काही वेगळं सांगायला नको की त्यांनी अतिशय हुशारीने काम केलं लोकसभेच्या वेळेला आणि स्वतःच्या 13 जागा निवडून आणल्या. आजही त्यांना फारसा संघर्ष न करता या आहे त्या समीकरणातून काँग्रेस मजबूत करायची, उभी करायची, आणि त्यांना ते दिसून आलंय की ओबीसी फॅक्टर असो किंवा बाकीचे मतदार असो काँग्रेसकडे पुन्हा वळलेले आहेत. त्यामुळे ते हुशारीनं आपल्या जागा वाढवून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ते उभा राहण्याचा प्रयत्न करतील. सर, आभार आपले, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देत होते. वेदांत, तुझेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.